मित्रांनो, आजच्या या रोमांचक कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव प्रिया आहे. 1 महिनापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्यांना खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमांनंतर मी एकदम एकटी पडले होते. ते दिवसभर एका खोलीतच पडून राहायचे आणि चालणे फिरणेही त्यांना जमेना. अशा परिस्थितीत माझे जीवन एका विरान रेगीस पाऊस पडला नव्हता. एके दिवशी मी घरी बसले होते. तेव्हा दाराची घंटा वाजली. मी धावत गेले आणि दार उघडले. माझ्यासमोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभे राहून दाराबाहेरूनच आपली ओळख करून दिली. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकांचा मुलगा आहे." कदाचित काकांनीच प्रकाश काकांचा तो मेसेज मला लगेच प्रकाश काकांचा तो मेसेज आठवला. मी त्याला म्हणाले, "हो, आत ये." आणि एवढे म्हणून मी दाराजवळ जागा केली. आर्यन संकोच करत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला सुमारे 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते. तेव्हा माझ्या हायस्कूलच्या परीक्षा होत्या म्हणून मी तुमच्या विवाहात सहभागी होऊ शकलो नव्हतो. मी इथे कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो आहे. आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवले आहे." बॅगमधून बागेतील ताज्या फळांची, भाज्यांची आणि लोणच्याची खूप छान वास येत होता. मी खूप आनंदाने आभार मानून बॅग घेतली आणि त्याला चहा नाश्ता वगैरे दिला. याच दरम्यान मी जोर देऊन त्याला म्हणाले, "तू इथेच राहा." मी तुमच्या काकांना सांगितले आहे की तुला सर्व काही तयार मिळेल. तू फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. आर्यन हे ऐकून एकदम तयार झाला. जणू हीच गोष्ट ऐकण्यासाठी तो आतुर होता. तो उठला आणि लवकरच बाहेर ठेवलेला सर्व सामान आत घेऊन आला. तो दिवसभर आर्यन फक्त आपले खोली व्यवस्थित करत राहिला. थोड्या वेळातच त्याला इथे आपलेपणा वाटू लागला होता. पण त्याचे मन इथे इतक्या लवकर लागेल हे मी विचारलेही नव्हते. दुसऱ्या दिवशी मी आर्यनची माझ्या पती अमितशी भेट घडवली. आर्यन हे ऐकून आश्चर्यचकित झाला. कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची आवाजही ऐकू आला नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणीही राहतो हे मला जाणवलेही नाही. मी आर्यनच्या विचारात सावधानी बाळगत म्हणाले, "खरं तर त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बेडवरच पडून आहेत. ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर जागे राहतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवसभर आणि रात्रभर झोपतच राहिले." दिवस असे काहीसे जात होते. आर्यनच्या येण्याने मी खूप खुश होते. 2 लोकांच्या सुनसान घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणे गुणगुणत होते. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझा हात धरू लागला. मी हसत म्हणाले, "आर्यन, तू अजून मूल आहेस. तुझे काम आहे शिकणे आणि फक्त शिकणे. तू हे सर्व काम करू नकोस. पण मी इतका लहान मुलगा नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनकडे पाहिले. तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजात शिकतो. आता मी मूल राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एके दिवशी बोलताना आर्यन मला माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला होता. मी उदास होऊन म्हणाले, "आधी ते पूर्ण फिट होते आणि आमचा सारा व्यवसाय ते एकटेच सांभाळत होते. सगळे चांगले चालले होते आणि आम्ही हसत खेळत एकत्र राहत होतो. मग एके दिवशी असं काही घडलं की ते कारखान्यातून घरी परतत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घराची स्थिती दोन्ही बदलून गेली. त्यांच्या पायांना खूप जखमा झाल्या होत्या. सगळे इलाज करून घेतले आहेत. पण ते अजूनही व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या तर 2 पावले चालायला त्यांना पूर्ण 10 मिनिटे लागतात. म्हणून ते जास्तीत जास्त आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टर म्हणाले आहेत की वेळ लागेल, पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. आर्यन हे ऐकून त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला माहीत होते की आमच्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला सुमारे 5 वर्षे झाली आहेत ना?" मी म्हणाले, "हो, 5 वर्षे झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही इच्छा चालल्या होत्या आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटूही शकलो नव्हतो. मी कदाचित शाळेत शिकत होतो तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही कदाचित शाळेत शिकत होतो तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होत्या." मी म्हणाले, "हो हो, तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तके परत करण्यासाठी आले होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते." दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्याकडे राहायला 4 महिने झाले होते. आर्यन लहानपणाच्या खडतर रस्त्यावरच चालत होता. पण तो हे स्पष्टपणे समजला होता की आम्ही दोघे पती-पत्नी यांच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे जो थोडाफार संगीताची सूर आणि ताल निर्माण करत होता. आर्यन
माझ्याशी जवळीक वाढवण्याचे सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसात कोणताही सुख मिळाला नव्हत होते. आम्ही दोघेही कामातून मोकळे झाल्यावर बराच वेळ एकमेकांच्या सोबत घालवायचो. एकत्र बसून जेवायचो आणि हळूहळू जवळही येत होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होते की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील नाते वाढत चालले होते. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मस्तीमस्तीत मला इकडे तिकडे स्पर्श करायचा. तो कदाचित हे तपासत होता की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधीकधी माझ्या पतीबद्दल विचार करत मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येत असे. अशा वेळी आर्यनच मला सांभाळायचा आणि मला मिठी मारायचा. आम्ही दोघे आता एकत्रच झोपायला लागलो होतो आणि एकमेकात हरवून गेलो होतो. एके दिवशी आर्यन आज पूर्णपणे फुरस्तीत होता. त्यामुळे तो गाणे गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि लगेच माझ्या दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात आपला मुख लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचे सारे काम करेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो हळूहळू माझ्या मऊ, धुतलेल्या ओलसर आणि सुवासिक केसांना जवळजवळ सुंघत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघे काही क्षण असे राहिलो. ना हललो ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटेही गेली नसतील की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला. आम्ही दोघरून मी आर्यनला स्वतःपासून लगेच वेगळे केले. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा व्हावा, तरीही काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळे पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकीशी थाप मारून आणि दुसऱ्या गालावर गोडसा चुंबन देऊन उठून उभी राहिले. त्यावर आर्यन म्हणाला की, "भाभी, दुसऱ्या गालाशी इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू विजा दौडत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती आनंदित होते, हे फक्त मी आणि माझे तहानलेले मनच जाणते होते. मी अशा अद्भुत अनुभवासाठी तरसतच गेले होते. पण त्या सकाळी आर्यनने माझी सारी अपूर्णता दूर केली होती. अनेक महिन्यांनंतर आज रेगिस्तानात पाऊस पडला होता आणि जोरदार पडला होता. आम्ही दोघे मुरझाल्यानंतर बेडवरच पडून होतो. तेव्हा खोकल्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी 1 कप चहा घेऊन आर्यनला प्रेमाने पाहत त्या खोलीतून बाहेर पडले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच माझ्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी बराच वेळ पतीच्या खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणीवपूर्वक स्वयंपाकघरात भांडी पडायला सुरुवात केली. पण मी त्याचा हा इशारा ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी माझ्या पतीच्या दोन्ही हातांच्या तळव्यांना सहजत होतो, पण मला असं वाटत होते की मी आर्यनच्या तळव्यांना सहजत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात हरवत होते आणि स्वतःशी बोलत होते की प्रेम आमच्या जीवनात अगदी असंच यायला हवे. कोणत्यातरी उमद्या झऱ्यासारखी माझ्या आत गुदगुली होत होती. पण मी या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते की माझ्या पतीला माझे हे वर्तन अतिशय विचित्र वाटत होते. ते हे जाणवत होते की मी अचानक खूपच खुश राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही लेटत नव्हते आणि जर लेटले तर त्यांच्याकडे पाठ करून लेटायचे. मी नववधूसारखी बनले होते आणि माझे तेवर आणि माझा अंदाज माझ्या पतीला आश्चर्यचकित करत होता. आर्यनही जो सुरुवातीला त्यांच्याशी कधीकधी फक्त 1 सेकंदासाठी भेटायचा, तो आता खांदेही दाबत होता आणि चहाही पाजत होता. एके दिवशी स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते. तेव्हा आर्यन येऊन मला मागून आपल्या बाहूंमध्ये भरून घेतला आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याला चिकटून गेले आणि आम्ही दोघे एकमेकात हरवून गेलो. तेव्हा खटकीचा आवाज आला. या आवाजाने आर्यन चमकून गेला. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो आणि हसू लागलो. आर्यनच्या प्रेमाला पाहून मी खूप खुश होते. आधी जी मला माझे जीवन ओझ्यासारखे वाटत होते, आज तेच जीवन मला फुलासारखे, ढगांसारखे आणि कापसाच्या गोळ्यासारखे वाटत होते. मी आर्यनच्या इथे येण्याला निसर्गाच्या एखाद्या चमत्कारासारखे मानले होते. आर्यनला इथे आले 1 वर्ष पूर्ण होत आले होते आणि मी त्याच्याशी भेटून निखरून गेले होते. आता आमचे पूर्ण जीवन आनंदाने भरले होते.